हेच होत आलंय नेहमी। जेव्हा कधी कोणी बी तुमच्यासारख्या लोकांना कायद्याच्या कचाट्यात पकडण्यासाठी पुढे येतोया, तेव्हा तुमचे हे बनवलेले अंधभक्तच मध्ये येऊन थांबवतात। असंच होत राहणार, आज, उद्या, परवा आणि नेहमीच। आज नाही होणार, तुम्ही जेलमध्ये जाणार, कारण तुम्ही कट कारस्थान रचलंय। नाही, आम्ही महाराजांना घेऊन जाऊ देणार नाही। अच्छा, समोर या मग आणि दाखवा कोण कोण आहे जो महाराजांना वाचवू इच्छितो। काहीही झालं तरी फौजदार, आम्ही आमच्या महाराजांना जाऊ देणार नाही, कारण महाराजांना अटक म्हणजे आमच्या धर्म संस्कृतीला अटक केल्यासारखं आहे। कायद्याच्या कारवाईत जर हस्तक्षेप केला तर तुम्हाला सगळ्यांना आत टाकीन मी। बांधा यांना रश्शीने। फौजदार साहेब, हे चांगलं करत नाही तुम्ही। असं कसं दोषी म्हणू शकता तुम्ही महाराजांना? असं नाही करू शकत तुम्ही, हे तुम्ही चुकीचं करत आहात। थांबा फौजदार साहेब, आमच्या महाराजांनी तुम्ही अटक करून घेऊन गेले तर आम्ही समजे लोक आत्मदान करू। साहेब, जर या लोकांनी खरंच आत्महत्या केली तर आपल्यावरच अडचण येईल, आणि यांच्या मनात महाराजांसाठी एवढी श्रद्धा आहे की हे महाराजांसाठी स्वतःचा जीवही देऊ शकतात। बघूया, घेऊन चला महाराजांना। हे बघा फौजदार साहेब, आम्ही घेऊन नाही जाऊ देणार त्यांना। आम्ही असं घेऊन जाऊ देणार नाही। थांबा फौजदार साहेब, आम्ही मस्करी नाही करत आहोत, आम्ही खरंच इथल्या इथे आत्मदान करू। एक एक करून जळा, म्हणजे अंधभक्तीची ही मशाल जास्त काळ टिकून राहील। तुम्ही लोक तुमचा जीव का धोक्यात घालताय? भीमराव, गप्पा बस। आमचे महाराज अपराधी नाही आहेत। अपराधी नाही तर निर्दोष होऊन परत सुटून येणार की, पण असं रोखणं चुकीचं आहे, कायद्याच्या विरोधात आहे। चुप! ही यांचे महाराज आणि अनुयायी यांच्या मधली चर्चा आहे। यांचे महाराज यांच्यासाठी तुरुंगातही जाऊ शकतात, आणि हे आपल्या महाराजांसाठी स्वतःला जाळूही शकतात। आणि आमचं आणि यांचं हेच नातं सगळ्यात विशेष आहे। फौजदार साहेब, जर आता तुम्ही आमच्या महाराजांना घेऊन एक पाऊल जरी पुढे टाकलं तर आम्ही एक एक करून स्वतःला आग लावून घेऊ, कारण तुमच्याच सांगण्यावरून आमच्या श्रद्धेची मशाल जास्त काळ टिकून राहील। बाळामुळे आपला समद्यांना त्रास होतो, पर तुझी भीती मी समजू शकते ग। मला समजतच नाही आहे ताई, आता काय करू? कसं समजवू या पोराला, जो तो विचार करत आहे, जे त्याच्या मनात शिस्त आहे ना, ते शक्य नाही आहे। हा समाज कधी बी या गोष्टीला मान्य नाही करणार। बस बहिणी, कोणाला काय बी समजायच्या आधी बाळाला विचार केला तर बरं आहे। आणि जर कोणाला कळलं तर मग ते लोक आपल्या बाळाला नाही 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 ताई, ताई
नाही असं काही बी नाही होणार. मी ओळखते ना आपल्या बाळाला. मला मला विश्वास आहे बाळावर. तो असं काही बी नाही करणार जे चुकीचं आहे. मी ओळखते माझ्या लेकाला. फौजदार साहेब, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा. सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा. थांबा फौजदार साहेब, कोणाकोणाची आग विझवणार आहात? आम्ही एक एक करून जळून जाऊ. विचार करा फौजदार. असं नको व्हायला की खूप साऱ्या लोकांच्या आत्मदहनाचे गुन्हेगार होऊन बसला. धर्माच्या गुन्हेगाराला समाजाकडून कधीच माफ केलं जाऊ शकत नाही. तुम्हाला असंच वाटत होतं ना की ही सगळी माणसं खोटी धमकी देत आहेत? पण आता विश्वास बसला असेल तुमचा. तरी यांच्या विश्वासात किती शक्ती आहे त्याला जर पारखायचंच असेल तर घेऊन जा आम्हाला तुमच्या तुरुंगालाच. आम्ही आमचा आश्रम बनवून टाकू. परंतु हीच सगळी माणसं तुमच्या ठाण्याला स्मशान बनवून टाकतील. म्हणूनच हे सोयीस्कर होईल की ज्याने आपल्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला तुम्ही इथून घेऊन जा. म्हणजे तुमचं कर्तव्य पालनही होईल आणि तुम्ही धर्म बुडवेही नाही होणार. बोला सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा. फौजदार साहेब, तुम्ही त्यांना थांबवा ना. त्यांना थांबवण्याचा अर्थ आहे सामूहिक आत्मदहन. याने ही समस्या संपणार नाही तर अधिक प्रमाणात वाढेल. महाराजांचं तर काही जाणार नाही, पण हे निरपराधी लोक धर्माच्या नावावर स्वतःला मारून टाकतील आणि ह्याचे जबाबदार आपण सर्व असू. सर्वज्ञ महाराजांचं, सर्वज्ञ महाराजांचं. तुम्ही खूप चांगलं काम केलंय. देव तुम्हाला लवकरच पुरस्कृत करेल. शिपाई, घेऊन चला यांना. अहो थांबा, यांना नका घेऊन जाऊ. अहो थांबा. चल. बघितलं सुभेदार, कायद्याची शक्ती कधीही धर्माच्या चौकटीत नाही सामावू शकत.
ना कधी सामावली होती ना कधी सामावू शकणार. समजलं? चल निघ. या समाजाची सगळ्यात पहिली समस्या हीच आहे. हा समाज चालायला पाहिजे कायद्याने, पण चालतो आहे धर्माने. कायद्यापेक्षा मोठा धर्म आहे. आहे भीमराव, कायद्यापेक्षा धर्म मोठा आहे आणि मोठाच राहणार. समजलं का? नाही राहणार. एक दिवस असा कायदा बनल ज्याचं काम धर्म रक्षणापेक्षा मानव आणि मानवतेचं रक्षण करणं असेल. पीडित, शोषित आणि वंचित लोकांनी न्याय आणि जगण्याचा अधिकार देणार असेल. भीमबाळा, एक दिवस असं नक्कीच येईल. कारण मुलं देशाचं भविष्य असतात. जर तू लहान असून भी असा विचार करतोयस तर देशाचं भविष्य एक दिवस नक्कीच बदलल. आनंद नक्कीच बदलल. ते बदलणार देशाचं भविष्य. चल बाळा. ऐका ना, राणी कशी आहे? अचानक तुम्ही तिची चिंता का करताय? चल बाळा. आम्हाला पीडितेचा जबाब नोंदवायचा आहे. हो, अजून शुद्धीत नाही आली आहे ती. माहित नाही किती वेळ लागल. बिचारी बरोबर लय वाईट घडलंय. संदेश. आई, ही शुद्धी वर आली. संदेश. वैद्यबुवा, वैद्यबुवा, लवकर बघा ना हिला. अरे, पडून राहा बाळा, पडून राहा. हा संदेश कुठे राहिला? तुम्हाला गोळी कोणी मारली? रडू नका. तुम्ही आम्हाला एवढं सांगा की तुम्हाला गोळी कोणी मारली. आम्ही त्यांना शिक्षा देऊ. बाबांनी, माझ्या बाबांनी. त्यांच्यासोबत अजून कोण कोण होतं? गावकरी पण होते. मी त्या सगळ्या लोकांना अटक करून घेऊन जाईन. तू स्वतःची काळजी घे. आता काळजी करायची काहीच गरज नाही. तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. ठीक आहे भीमाबाई, मी तयारी करतोय. मी तर शुद्धीत नव्हती. माझे 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 आई बाबा बघायला आले होते. नाहीतर तुझे बाबा आता जेलमध्ये आहेत. आज त्यांना पोलीस पकडून घेऊन गेले. पोलीस. आरामात. पोलीस पकडून पण काय करणार? माझे बाबा आधीच असे होते. तसे तर परत नाही करू शकणार ना.
माझे ते आई बाबा जे एकेकाळी माझ्या आनंदासाठी काही करत होते. मला ना आंबट गोड लेमन गोळी खूपच आवडायची. जेव्हा मी रडायची ना, मग दिवस असो वा रात्र, माझे बाबा ते शोधून आणायचे. आणि जेव्हा आई थांबवायची तेव्हा म्हणायचे की मी माझ्या राणी बाळाला रडताना नाही पाहू शकत. आणि आज त्यांनीच गोळी मारली आणि बघायला पण नाही आले. कदाचित त्यांनी बरोबरच केलं. मला गोळी मारली. त्यांचे जे काही कर्ज होते, दुधाचे, रक्ताचे, ते चुकते झाले. नाही, असं नका म्हणू. असं नाही की ती लोक तुमच्यावर प्रेम करत नसणार. प्रत्येक आई बाबा आपल्या मुलांवर प्रेम करतात, पण सामाजिक दबावाच्या कारणानं ते लोक आई बाबा कमी आणि समाजाचा भाग जास्त होऊन जातात. प्रेम असूनही ते चुकीचं वागतात. माहित नाही, आणि या जगामध्ये सर्वात जास्त त्रास मला जर कोणी दिला आहे ना, तर ते माझे सख्खे आई बाबा आहेत. शांत हो बाळा, सांभाळ स्वतःला आता. तुमच्या नवऱ्याने आपल्या धर्मासाठी लय चांगलं काम केलंय, पण ते काम अर्धच राहिलंय. तर ते काम आता तुम्ही पूर्ण करा. कारण बायकोचा धर्म तर हाच असतो की नवऱ्याचं राहिलेलं अर्ध काम त्याच्या बायकोने पूर्ण करावं. जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या गावात आरामात राहा. तुमच्या रानानं खाण्याचा बंदोबस्त केला गेलाय. आता जाऊन आराम करा. धन्यवाद. चला. घेऊन चला सगळ्यांना ठाण्यात. ठाण्यात का? काय केलंय आम्ही लोकांनी? तुम्हा लोकांच्या विरोधात पीडितेने जबाब दिला आहे, आणि जो ह्या केस मध्ये सामील होते त्या सर्वांना पकडून घेऊन जाईन. घेऊन चला. पण असं कसं करू शकता? तू चिंता करू नकोस. साक्षीदारांना पक्क करून सर्व दोषींना तुरुंगात टाकेन. आओ, हे चुकीचं करताय तुम्ही. हो. आरामानं बस. ठेवते. जरा बरं वाटतंय का? वैद्यबुवा म्हणले की जरा येळ उठून बसू शकते. अन दमादमानं प्रयत्न करून थोडं चालू बी शकते. थोडी हिंमत आणशील तर तुझ्यासाठीच बरं होईल. हळूहळू जखम बी भरल. पण समद्यात जरुरी आहे खाणं पिणं. औषध बी घ्यायचंय ना. मी खिचडी बनवत हाय, खाऊन घे. भीमा, हिच्यासाठी घोंगळ घेऊन ये. बाहेर सुकण्यासाठी ठेवलं आहे, जा लवकर. बेला मंजुळा, बाहेर कापड सुकते ती घेऊन या. ठीक आहे. आता तुझं दुखणं कसं आहे? काय दुखणं? असं वाटत आहे जसं वर्षानुवर्ष दुःखाशी नातं जोडलेलं आहे. आता तर सवय झालीये दुःख सोसण्याची. याचं काही औषधही नाही आहे ना. सांग, हे काय आहे?
नाही माहित. तू सांग. लहानपणी हे खाऊन तुला लय आनंद व्हायचा. आजही खाऊन बघ, कदाचित परत आनंद होईल.